श्री स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसप्पाने हस्तगत केला. सर्प 1.5 हात लांबचा होता. त्याने तो आपले काखीत ठेवला. मग रानातील सर्व सर्प नाहीसे झाले. महाराज व बसप्पा गावाकडे परतले. गावाजवळ एक छानदार बाग होती. त्यात महाराज बसले व बसप्पास आज्ञा केली की तुझ्या काखेत धन आहे, ते घेऊन स्त्री पुरासह आनंदाने राहा. महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून बसप्पा स्वगृही गेला. भ्रतार घरी आलेला पाहून स्त्रियेसही आनंद झाला. स्त्रीचे समक्ष काखेतील गाठोडे काढून सोडून पाहतो तो सर्पाच्या ऐवजी 52 कक्षी सोन्याची लकड दृष्टीत पडली. त्या स्त्री पुरुषांचा आनंद गगनात मावेना. प्रातकाळी त्या दाम्पत्याने महाराजांस पंचारती केली. पुढे त्यांचे जन्मभर त्यांस दारिद्र्य आले नाही. हा बसप्पा तेलीत अक्कलकोटास महाराज आल्यावर प्रतिवर्ष यात्रेस येत असे. ही गोष्ट आहे शक्य 1766 साली घडली.